श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. 18 तारखेपासून पितरांना समर्पित असणाऱ्या पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे. भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्ष सुरू होतो आणि पितृपक्षाच्या काळामध्ये पितरांची पूजा करून श्राद्ध, तर्पण, पिंडदान इत्यादी विधी केले जातात. असं म्हटलं जातं की यामुळे आपले पितृ जे आहे ते प्रसन्न होतात. असं म्हटलं जातं की पितृपक्षाच्या दिवसांमध्ये आपले पितृ जे आहे ते पृथ्वीवरती येतात आणि त्यांना तर्पण अर्पण आपण केलं पाहिजे. परंतु अशी काही कामे आहेत की जी पितृपक्षाच्या दिवसांमध्ये अजिबात करू नये. तरीसुद्धा आपण जर असे केले तर आपले पूर्वज जे आहे ते आपल्यावरती रागू शकतात. विशेषतः खरेदी करताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणं फार आवश्यक असतं. म्हणजे पितृपक्षामध्ये असे निर्बंध आहेत की काही गोष्टींची आपण खरेदी करू नये. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत आणि त्यांची खरेदी का करू नये ही सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. पितृपक्ष पौर्णिमा ते अमावस्या तिथीपर्यंत राहणार आहे आणि हा 2 ऑक्टोबर रोजी अमावस्येच्या वेळी संपणार आहे. या दिवसांमध्ये पितरांच्या नावाने आपण तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान करावं. याने आपले पितर जे आहे ते तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद देतील. जर तुमचे पूर्वज प्रसन्न असतील तर घरामध्ये कोणतीही संकट किंवा मग आर्थिक समस्या येत नाहीत. पण जर पूर्वजांना राग आला तर ते तुम्हाला द्यावं लागेल. अशा वेळी ज्या गोष्टी पितरांना आवडत नाही त्या गोष्टींची विशेष काळजी घेणं फार आवश्यक आहे. पितृपक्षामध्ये कोणत्या गोष्टी खरेदी करू नका. तर काही गोष्टी ज्या आहेत त्या चुकूनही खरेदी करायच्या नाही. त्याच्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट येते ते म्हणजे दागिने. पितृपक्षाच्या दिवसांमध्ये सोनं, चांदी, लोखंड इत्यादी वस्तूंची खरेदी करू नये. यामुळे आपले पितर जे आहेत ते नाराज होतात. आता बघा, सोनं खरेदी करण्याचा विषय आला म्हणून सांगते की गुरुपुष्यामृत योगसुद्धा या महिन्यामध्ये म्हणजे या पितृपक्षामध्येच आलेला आहे. त्यावेळी बरेचसे जण सोन्याची खरेदी करतात. पण तुम्ही हा जो गुरुपुष्यामृत योग आहे या दिवशी चुकूनही खरेदी करू नका. कारण आपले पितृ जे आहेत किंवा मग आपण पितृपक्ष जो आहे तो पूर्वजांच्या सेवेसाठी घालवत असतो किंवा पूर्वजांची आठवण काढण्यामध्ये घालवत असतो. आणि याच्यामुळे आपण हे दागिने जे आहेत ते खरेदी करू नका किंवा कोणतीही गोष्ट जी आहे सोनं, चांदी किंवा लोखंड या वस्तू तुम्ही खरेदी करू नका. त्याच्याबरोबर दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे घराचं छत. जर आपलं घराचं बांधकाम चालू असेल तर ठीक आहे. पितृपक्षामध्ये आपण पूर्ण बांधकाम जे आहे ते बंद ठेवू शकत नाही. पण त्याचं जे छत आहे, जसं की आता बघा स्लॅब टाकायचं आहे, तर हे काम जे आहे ते पितृपक्षामध्ये करू नये असं म्हटलं जातं. पितृपक्षांच्या दिवसांमध्ये चुकूनही छत टाकू नये. जर आपण टाकलंच तर त्याचे अशुभ परिणाम जे आहे ते आपल्यावरती होतात. आता कोणतं शुभ कार्य जे आहे ते करू नये. पितृपक्षामध्ये तसंही लग्न वगैरे, मुंजे वगैरे याचे योग जे आहेत ते नसतातच. पितृपक्षाच्या दिवशी खरेदी व्यतिरिक्त कोणतंही शुभ कामसुद्धा आपल्याला करायचं नाही. जसं की घराचं तापमान वाढ असेल, मुंडन असेल, पवित्र धागा असेल किंवा लग्न असेल इत्यादी, किंवा मग आपलं जे लग्न जमवणं असेल तर या गोष्टीसुद्धा करायच्या नाही. कारण असं जर केलं तर आपल्या पूर्वजांना राग येऊ शकतो आणि तुमच्या वंशावरती नकारात्मक परिणाम त्याचा होऊ शकतो. मोहरीचं तेलसुद्धा आपल्याला खरेदी करायचं नाही. मोहरीचं तेल हे शनी ग्रहाचं प्रतीक मानलं गेलं आहे आणि ते तिखट असतं. याचा अर्थ पितृपक्षामध्ये ते खरेदी केल्याने शनीचा अशुभ प्रभाव जो आहे तो आपल्यावरती पडतो. आणि असं केल्यामुळे जर तुम्ही मोहरीचं तेल खरेदी केलं तर अशा वेळी तुम्हाला भरपूर आयुष्यामध्ये संघर्ष करावा लागू शकतो. म्हणून मोहरीचं तेल खरेदी करू नका. पुढची गोष्ट आहे ते म्हणजे झाडू. आता बघा, आपल्या घरामध्ये झाडू तर आपण रोजच्या वापरातली गोष्ट आहे. झाडू हे देवी लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि पितृपक्षामध्ये जर तुम्ही झाडू खरेदी केला तर आपली धनहानी होऊ शकते असं सांगितलं जातं. कारण हा काळ जो आहे तो शुभ मानला जात नाही. पुढची गोष्ट आहे ते म्हणजे मीठ. मीठ हे लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. याशिवाय ते शुभ प्रसंगी किंवा शुभ दिवशी खरेदी केलं जातं. म्हणून पितृपक्षाच्या काळात ते खरेदी करू नये. मात्र या वस्तू स्वतःच्या वापरासाठी आपण खरेदी करू नये. पितृपक्षामध्ये पितरांना अर्पण केल्यानंतर मोहरीचे किंवा मीठ दानासाठी घ्यायचे असेल तर आपण ते नक्कीच घेऊ शकतो. फक्त आपण स्वतःला वापरण्यासाठी मीठ आणि मोहरीचं तेल घ्यायचं नाही. इतरांना तुम्ही ते दान करण्यासाठी घेऊ शकता. त्याचबरोबर पितृपक्षामध्ये कोणत्याही नवीन कपड्यांची खरेदी करू नका. जसं की आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती
एक्सपायर झाली तर त्या वर्षभर आपण कोणत्याही प्रकारचे कपडे किंवा कोणत्याही प्रकारच्या नवीन वस्तूंची खरेदी करत नाही. तर तसंच पितृपक्ष जो आहे फक्त 15 दिवसांचा कालावधी आहे आणि या कालावधीमध्ये आपण कपडे खरेदी करणं वर्ज्य ठेवायचं आहे. कारण पितृपक्षाच्या काळामध्ये पितरांना प्रसन्न करून घ्यायचं असेल तर या गोष्टींचा आपल्याला भान ठेवावं लागेल. पितृपक्षाच्या काळात पितरांना वस्त्रदान केलं जातं. यावेळी आपण अन्न आणि वस्त्रदान जर केलं तर त्याच्यामुळे आपले पित्र जे आहे ते प्रसन्न होतात आणि व्यक्तीला समृद्धीचा आशीर्वाद देतात. त्याच्यामुळे तुम्हाला जर नवीन कपडे दान करायचे असतील कुणाला तर त्याच्यासाठी तुम्ही हे कपडे खरेदी करून देऊ शकता. पण तुम्ही स्वतःसाठी वापरायला म्हणून नवीन कपड्यांची वगैरे खरेदी करू शकत नाही. तर अशा या गोष्टी आहेत की यांची आपण खरेदी करू नये. त्याचबरोबर आता तुम्हाला जर नवीन घर बांधायचं असेल किंवा नवीन घर खरेदी करायचं असेल तर ही कामंसुद्धा आपल्याला वर्ज्य ठेवायची आहे. गृहप्रवेश करू नये, लग्नाची शॉपिंगसुद्धा करू नये आणि त्याचबरोबर तुम्हाला जर घरामध्ये काही चेंजेस करायचे असतील जसं की काही फर्निचर वगैरे बनवायचं असेल तर या गोष्टींची सुद्धा आपण खरेदी करू नये किंवा त्या गोष्टींचं बोलणं जे आहे आपण असं म्हणतो ना की आपल्याला फक्त दाखवायचं आहे हे की आपण हे करून घेऊया का, तर या गोष्टीसुद्धा आपण पितृपक्षामध्ये वर्ज्य ठेवायच्या आहे. कारण या काळामध्ये आपले पित्र जे आहे ते आपल्या वंशांशी आत्मिक भावनेने जोडलेले असतात. त्यामुळे अशा गोष्टी ज्या करायच्या आहे त्यावेळी आपल्या पित्रांचा आशीर्वाद घ्यावा लागतो आपल्याला आणि ते जर आपल्यावरती या गोष्टी जर आपण पितृपक्षामध्ये करत असाल तर ते आपल्याशी नाराज असतात आणि त्याच्यामुळे आपली जी कामं आहे ती व्यवस्थितरित्या होत नाही. म्हणून 15 दिवसांचा कालावधी जाऊन द्यायचा आणि त्याच्यानंतर आपण या गोष्टी ज्या आहेत त्या खरेदी करायच्या. आता बरेच जण गाडी खरेदी करण्याचं सुद्धा म्हणतील तर गाडीसुद्धा तुम्ही खरेदी करू नका. 15 दिवसांच्या फरकाने काहीच होणार नाही. पण ही म्हणजे तुम्ही जर काही गोष्टी ज्या आहेत खूप चांगल्या गोष्टी खूप मोठ्या गोष्टी जर तुम्ही खरेदी करू इच्छित असाल तर त्या पितृपंधरवाडा झाल्यानंतर म्हणजे 2 ऑक्टोबर नंतर तुम्ही त्या खरेदी करा. आणि तसंही नवरात्रीचे दिवस त्याच्यानंतर सुरू होतात तर मग तो जो कालावधी आहे तो अगदी योग्य असतो. 1 महिन्यावरती जवळजवळ दसरा आलेला आहे. त्यासाठी त्यावेळी तुम्ही ह्या गोष्टींची खरेदी नक्कीच करू शकता. पण त्याच्या अगोदर तुम्ही जो पितृपक्ष आहे 15-16 दिवसांचा कालावधी याच्यामध्ये घर गाडी सोनं या गोष्टी चुकूनही खरेदी करू नका. या उलट तुम्ही पित्रांचं पिंडदान असेल, तर्पण असेल, श्राद्ध असेल या गोष्टी करा. पित्रांची जास्तीत जास्त सेवा करा की ज्याच्यामुळे आपले पित्र जे आहे ते आपल्यावरती प्रसन्न राहतील, आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.